गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते। आज हेच आरोप प्रत्यारोप जरांगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बघायला मिळाले। मराठा आरक्षणासाठी अजित पवारच भुजबळांना विरोध करण्यास सांगतात का असा प्रश्न त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे। त्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही। परंतु आज 62% आरक्षण, 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळालंय। ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या, कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही। परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय। तुम्हाला तेवढं कळत नाही का महाराष्ट्राचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय, तुम्ही जबाबदार मंत्री आहेत, तुम्हाला तेवढं कळत नाही मराठ्यांचं हक्काचं आरक्षण। उलट तुम्ही म्हणलं पाहिजे मराठ्यांचं हक्काचं आरक्षण विरोध करू नका, ते तुमच्या मंत्रिमंडळात की येडपट विरोध करते त्याला उलट सांगायला पाहिजे तुम्ही समजू। तुम्ही सांगता काय मग त्याला बोल म्हणून, म्हणजे असा तुम्हाला डाव टाकायचा काय मराठ्यावर? अरे त्याला तर आम्ही नीटच करू, पण तुम्ही नीट राहा, तुम्ही त्याला समजून सांगा, ही आमची तुम्हाला विनंती, धमकी फिमकी नाही। तुम्ही त्याला समजून सांगा, तुम्ही जर असं बोलत असाल तर तुम्ही तो मग मराठ्याच्या विरोधात तुम्ही सोडा, याचा अर्थ असा होतोय। मग मराठी तुमच्याकडे बघतीलच 100%, सुट्टीत नाही। आता आमच्या पोरापेक्षा आम्हाला मराठ्याला कुणीच मोठं नाही।